कुठलंही सॉफ्टवेअर ज्या टायमाला प्रिपेअर होत असतं, कुठलंही सॉफ्टवेअर कन्सिडर करू आपण. ते सॉफ्टवेअर सगळ्यात पहिली त्या सॉफ्टवेअरची एक आयडिया असते. कुठलंही सॉफ्टवेअर ज्या टायमाला एक प्रिपेअर बनतं त्या टायमाला ती सॉफ्टवेअरची फक्त एक आयडिया असते. त्यानंतर आपण ती आयडिया काय करतो की एका कोडमध्ये कन्वर्ट करतो. ओके. मग त्या आयडियाला जर आपण कोडमध्ये कन्वर्ट केलं तर तो कोड काय करतो, कम्प्युटरला किंवा कम्प्युटरला थोडक्यामध्ये मशीन म्हणतो मी, मशीनला एक्झॅक्ट सांगतं की मला काय बनवायचं आहे. मग अशा सिच्युएशनला काय होतं असतं की जो रिटर्न कोड जी आयडिया आहे आपण त्या आयडियाला कन्वर्ट केलं कोडमध्ये आणि हाच कोड काय होत असतो मशीनच्या लँग्वेजमध्ये कन्वर्ट होत असतो. हेअर द फॉर्मेशन देअर विल बी कन्वर्टिंग आवर आयडियाज इन टू मशीन कोड. ओके. मग मशीनच्या भाषेमध्ये तो कोड कन्वर्ट होतो. मग मशीन त्यावरती काय करते, सिम्पल एखादा जो कोड असतो तो कोड सगळ्यात पहिला काय होतो की मशीन कोडमध्ये कन्वर्ट होतो, मशीन कोड. मग मशीन कोड झाल्याच्यानंतर मशीन काय करते त्यावरती मल्टिपल लॉजिक्स लावते, LODGIG किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक लावते की आयडियाला समजा किंवा हा जो याच्या माइंडसेटमध्ये कोड आहे त्या कोडला व्यवस्थित प्रिंट आउट कसं करायचं किंवा त्याचं रूपांतर ॲप्लिकेशनमध्ये म्हणा, वेब बेस्ड ॲप्लिकेशनमध्ये म्हणा किंवा सॉफ्टवेअरमध्ये म्हणा कन्वर्ट कसं करायचं. तर मग इथे एक प्रोसेस चालत असते. मग ह्या प्रोसेसमध्ये काय होतं असतं की वेगवेगळ्या प्रकारच्या लायब्ररीज काम करत असतात. लायब्ररी थोडं समजून घ्या. खूप साऱ्या प्रकारच्या लायब्ररीज काम करतात, खूप साऱ्या प्रकारचे फ्रेमवर्क्स काम करतात, त्याच्यानंतर खूप सारे प्रकारचे APIs काम करतात आणि आत्ता काही टोकन्स वगैरे आलेले आहेत. तर असे एक पूर्ण स्ट्रक्चर असतं कुठलं पण सॉफ्टवेअर रेडी होण्यासाठी. आता जनरली आपण जर बघितलं कोडचं रूपांतर एक पॉईंट्स घेऊ आपण. कोडचं जनरली कुठला कोड कसा लिहायचा, मग तो कोडच्या पाठीमागे सिंटॅक्सेस कोणते आहे, त्यामध्ये कोणकोणते टॅग्स वापरावं लागतील, कुठल्या कंडिशन्स आहे, कुठल्या कंडिशनसाठी काय काय सिस्टम यूज करावं लागतं. इमेज घ्यायचं आहे, तर इमेजसाठी माझ्याकडे कोणते टॅग आहेत, कोणते ॲट्रिब्यूट्स आहे, हे इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. सेकंड, आपण जो कोड लिहितोय तो कोड कम्प्युटरचे खूप सारे लँग्वेज आहेत. एक्झाम्पल समजा मी एका ठिकाणी जॉब देण्यासाठी चाललो, तर कन्सिडर करा मी कोड आहे आणि इंटरव्ह्यूवर काय आहे मशीन आहे जनरली. आता मशीन जो इंटरव्ह्यूवर आहे, समजा मी काहीतरी टेलिकॉलिंगच्या जॉबसाठी अप्लाय करायला चाललो की बाबा व्हेरियस भाषामध्ये आपल्याला प्रोडक्ट सेल करायचे. मग तो विचारतो की बाबा आमच्या कंपनीमध्ये हिंदी, इंग्लिश, मराठी, बेंगाली, तमिळ यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजचा संच आहे बाबा. क्लायंटशी तुम्हाला ह्या शब्दामध्ये बोलावं लागेल. तर तुम्ही कुठल्या लँग्वेज तुम्ही परफेक्ट तुम्हाला येतात बाबा किंवा तुम्ही डायरेक्टली क्लायंटसोबत डील करू शकता. मग मी सांगतो मला हिंदी, इंग्लिश, मराठी येते बाबा आणि थोडीफार तमिळ पण येते. तर मला 4 लँग्वेजेस येत्या. मग तो त्या 4 लँग्वेजेस त्या इंटरव्ह्यूवर आपल्याला चेक करत असतो की नाही हा या 4 लँग्वेजमध्ये परफेक्ट आहे का? तसं मशीनसाठी सुद्धा खूप साऱ्या लँग्वेजेस असतात. मग मशीन आपला टेस्ट करत असते की बाबा विच लँग्वेज यू हॅव डूइंग युअर कोड परफेक्टली फॉर क्रिएटिंग एन ॲप्लिकेशन, फॉर क्रिएटिंग एन सॉफ्टवेअर और फॉर क्रिएटिंग एन वेब डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. तर मग ती मशीन चेक करत असते. सो ही पण नॉलेज माहिती असणं गरजेचं आहे की मशीनला कुठलं लँग्वेज आपल्याला द्यायचं आहे किंवा मशीनला एखादा लँग्वेज आपण दिल्याच्या नंतर मशीननी कुठल्याही प्रकारचा एरर त्या ठिकाणी शो केला नाही पाहिजे आणि जर तो एखादा एरर शो जरी होत असला तरी तो एरर कसा डिसमिस करायचा, त्या एररला काही टेक्निकल भाषेमध्ये बग्स असं म्हणतात. सो ही टेक्निक आपल्यापर्यंत माहिती असते किंवा ही टेक्निक माहिती असणं गरजेचं आहे की बाबा फक्त कोड जनरेट करणं हे इम्पॉर्टंट नाही. तो कोड कोणत्या लँग्वेजमध्ये जनरेट केला आणि त्या कोडचा उपयोग किंवा त्या लँग्वेजचा उपयोग काय होतोय हे बी इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. नेक्स्ट मोमेंटम दॅट ज्या टायमाला मशीन काय करते कुठलाही कोड कन्वर्ट करत असते, तर तो कोड कन्वर्ट झाल्याच्या नंतर मशीन त्याचा काहीतरी कोड तयार करते. मग तो कोडसुद्धा आपल्याला समजता आला पाहिजे, ज्याला आपण आउटपुट सेक्शन म्हणतो. तो कोड पण माहिती असणं गरजेचं आहे की बाबा मशीनला आपण आपल्या भाषेमध्ये मशीनला काहीतरी सांगितलं, मशीननं समजून घेतलं इन द फॉर्म ऑफ HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि पायथन. पण मशीननं आपण दिलेल्या कोडवरती काहीतरी रिॲक्ट केलेलं आहे. मग तो कोड कसा आहे तेही माहिती असणं आपलं गरजेचं आहे. ओके. मग तो कोड आपल्याला जर माहिती असणं गरजेचं आहे किंवा तो कोड जर आपल्याला समजावा की मशीननं आपलं काही आउटपुट दिलं आहे, आपण जो कोड तिला इनपुट दिला त्याच्या बदल्यामध्ये मशीननं आपला काय आउटपुट दिलं आहे, तर यासाठी काय असतात मल्टिपल लायब्ररीज असतात, ज्या काय करतात की खूप साऱ्या कोडचं रूपांतर शॉर्ट कोडमध्ये करतात आणि शॉर्ट कोडमध्ये केल्याच्या नंतर आपल्याला एक्झॅक्टली आउटपुट देत असतात. तसंच लायब्ररीचा छोटा भाऊ जर कन्सिडर केला आपण तर ॲज कम्पेअर फ्रेमवर्क्स.
तर लायब्ररी, फ्रेमवर्क्स, API हे पुढच्या गोष्टी. पण तुम्हाला एक बेसिकली स्ट्रक्चर सांगितलं मी, की हाऊ एनी सॉफ्टवेअर आर बिल्ड किंवा कुठलंही एखादं सॉफ्टवेअर कसं बिल्ड होतं. आता बेसिकली जनरल तुम्हाला सांगायचं ठरलं, तर देअर आर मल्टिपल्स ऑफ. आता एक जनरल एक वेब बेस्ड ॲप्लिकेशन होती आपली. काल मी माझी क्वांटम क्राफ्ट PR लॅब म्हणून एक ॲप्लिकेशन एक वेब डेव्हलपमेंटची सर्व्हिस तयार केली होती. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, विदिन काही मिनिट्स किंवा विदिन फ्यू मिनिट्स म्हणा, विदिन 10 मिनिट्स म्हणा, मी कम्प्युटरला एक सिस्टम दिलं, की बाबा ह्या प्रकारची आपलं ॲप्लिकेशन बनवायची आहे. मी तो कोड त्याला दिला. तर इन द रिझल्ट कम्प्युटरने काय केलं, की काही मिनिटामध्ये, काही वेळेमध्ये माझी जी ॲप्लिकेशन होती, माझी जी वेबसाईट होती, ती माझी वेबसाईटला त्यांनी सक्सेसफुली काय केलं, की एका कोडमध्ये कन्व्हर्ट करून चेंजेस पण करून दिले, की कुठल्या प्रकारचे चेंजेस काय असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपला बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे, की बाबा काय काय गोष्टी आहे. आता त्यासाठी आपण पहिलं बेसिकली स्ट्रक्चर बघू. HTML काय काम करतं, HTML CSS काय काम करतं, बाबा जावास्क्रिप्ट काय इश्यू आहे आणि बाकीच्या इनपुट काय विषय. काल आपला एक इश्यू राहिला होता सांगायचा, तो मी आज क्लिअर करून सांगतो, जे की काल झालं नाही त्या वेळेमध्ये. आता बेसिकली HTML कशासाठी स्टँड करते किंवा कायसाठी गोष्ट आहे. बेसिकली कन्सिडर करू, HTML जे असते की नाही, ते HTML वी विल बी क्रिएटेड अ स्ट्रक्चर ऑफ अ वेबसाईट. कुठल्याही वेबसाईटचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी, ओन्ली स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपण काय करत असतो, HTML यूज आउट करत असतो किंवा HTMLचा उपयोग करत असतो संपूर्ण स्ट्रक्चरेशनमध्ये. मग आता स्ट्रक्चर बनवायचं म्हणजे काय, तर बेसिकली कुठलंही वेबसाईट ज्या टायमाला बनते, ती वेबसाईट ज्याही वेळेला ब्लँक असते, तर त्या ब्लँक असलेल्या पेजला बेसिकली एक वेब पेज म्हणतात. जसं आपल्याकडे पेज असतं, वेगवेगळ्या प्रकारचे पेजेस असतात, राईट. नोटबुकचे पेजेस, बुकचे पेजेस. तसं एक इंटरनेटवरती एक डिजिटल पेज असतं, ज्या डिजिटल पेजला आपण वेब पेज म्हणतो. वेब स्टँड्स फॉर वेबसाईट अँड पेज इज स्टँड्स फॉर पेज. तर एक ब्लँक पेज काय करावं लागतं, आपल्या सगळ्यात अगोदर आपल्या माइंडसेटमध्ये डिसाईड करावं लागतं, की बाबा एका पेजेसचे किती तुकडे होऊ शकतात किंवा एक वेब पेजचे किती किती तुकडे होतात आणि त्याचं स्ट्रक्चर काय काय असतं. तर मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो आज. बेसिकली कुठलंही वेबसाईट ज्या टायमाला रेडी होत असतं, व्हेन एनी वेबसाईट इज रेडी, तर त्यामध्ये खूप सारे तुकडे पडलेले असतात. बेसिक तुकडा काय असतो, की त्याच्यामध्ये काय असतं, वेबसाईटचं नाव असतं. या तुकड्यामध्ये बेसिकली वेबसाईटचं नाव असतं. त्यानंतर वेबसाईटचं URL असतो, की वेबसाईट कोणत्या URLवर काम करते. www.google.com, www.quantumprlab.com किंवा www.PR ऑनलाईन क्लासेस. हे प्रत्येक वेबसाईटचा काय असतो, एक स्वतःची आयडेंटिफिकेशन असते. त्या स्वतःच्या आयडेंटिफिकेशनला आपण URL म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट वन ते वेबसाईटचा वरती डेटा वगैरे असतो. सेकंड हा झाला वेबसाईटचा एक तुकडा, वेब पेजचा एक तुकडा, सॉरी. दीज आर द फर्स्ट हाफ ऑफ वेब पेज. त्यानंतर काय असतो, वेबसाईटचा दुसराही तुकडा असतो, जो की एंड पॉईंटला असतो. या तुकड्याला सेकंड तुकडा म्हणू आपण, आणि याला आपल्या टेक्निकल भाषेमध्ये फुटर म्हणतात. FOOTER. फुटर. फुटर म्हणजे खालचा भाग. आणि याच्या विरुद्ध जर आपण बघितलं, तर वरच्या भागाला हेडर म्हणतात. मीन्स वरचा भाग झाला हेडर, खालचा भाग झाला फुटर. आता बिटवीन हे जो तुम्हाला जागा दिसते, याच्या आतमध्ये ही जी जागा आहे, ही जागा म्हणजे आपलं काम करण्याचं साधन आहे. म्हणजे आपल्याला वेबसाईटच्या आतमध्ये, आपल्याला सॉफ्टवेअरच्या आतमध्ये काय काय इनपुट द्यायचे, इमेजेस टाकायचे, लिंक्स टाकायचे आहे, त्यामध्ये गेम्स बनवायचे किंवा बरंच काय जे काही बनवायचं आपल्याला असेल, ते सगळं या सेक्शनमध्ये चालत असतं. आणि या सेक्शनला बेसिकली कम्प्युटरच्या भाषेमध्ये बॉडी सेक्शन म्हणतात. BODY, बॉडी सेक्शन. प्रत्येक एकदा स्ट्रक्चर समजून घेतलं, की एखादं वेब पेज कसं असतं किंवा एखाद्या वेब पेजमध्ये काय काय असू शकतं, एवढं जरी आपल्याला समजलं, तरी आपण काय करतो, की त्याच्या रिलेव्हंट कुठं चेंजेस करायचे हे आपल्याला समजलं, तर आपण काय करतो, त्याचे रिलेटेड टॅग्स तिथे यूज करतो. आणि टॅग्स यूज केल्याच्या नंतर बेसिकली आपण काय करतो असतो, सगळ्या गोष्टी पर्टिक्युलर ठिकाणी करत असतो. आता हे झालं पूर्ण बेसिकली एक शॉर्ट स्ट्रक्चर, एक डायग्रॅमॅटिक स्ट्रक्चर, की बाबा वरची बाजू हेडर असते, खालची बाजू फुटर असते, जिथं आपलं काम करायचं ती बाजू बॉडी आहे. याच्यावर मी तुम्हाला पुढच्या बऱ्याचशा गोष्टी सांगतो. त्याच्या अगोदर एक एक्झाम्पल बघू आपण. बेसिकली की व्हेन आय एम गोईंग टुवर्ड्स दी गुगल, मी समजा बाय चान्स गुगलमध्ये गेलो, आणि गुगलमध्ये गेल्याच्या नंतर वेट अ मुमेंट. ओके, ठीक आहे. सो मी गुगलला बेसिकली विचारतोय की व्हॉट इज स्क्वेअर ऑफ
असं एक जनरल त्याला विचारतो मी, की बाबा व्हॉट इज अ स्क्वेअर ऑफ 25 असं त्याला विचारलं. आता हे जे मी Googleला देतोय, ह्या गोष्टीला हे पण एक Google आहे बघा. हे सुद्धा एक वेब पेज आहे हां. हे सुद्धा डिझाइन केलेलं वेब पेज आहे. डिझाइन केलेल्या वेब पेजमध्ये आपल्याला बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारचे टॅब्स भेटतात. हा वरचा बाजू Googleच्या वरच्या ठिकाणी किंवा Googleच्या वर जे दिसतंय होम टॅब, PR टॅब, हे कंसामध्ये 1 आणि 3 डॉट हा झाला वरचा. हे सगळं सेक्शन झालं वरचं सेक्शन, म्हणजे हे झालं हेडर सेक्शन. ओके. इथं फुटर सेक्शन नाही आहे. ही पूर्ण बॉडी मे बी असेल फुटर. कुठे जिथं संपतंय नाही, त्या ठिकाणी वेबसाईटचं पहिलं पेज संपतं. त्या पेजला आपण फुटर पेज म्हणतो. बट याचं मला फक्त वरची बाजू सापडली. मीन्स मला त्याची हेडर सेक्शन सापडलं आणि ही सगळी त्याची बाजू आहे. ही जी मी चेक करतोय ना, हे स्क्रॉल करतोय, ही सगळी त्याची बाजू आहे. फक्त याला कलरफुल डिझाइन केलेलं आहे, जे की यूज केलेलं आहे CSSचं डिझाइन. ओके. सो आता समजा मला काय करायचं आहे, नुसतं वेब पेज बनवून काही उपयोग नाही. त्या वेब पेजला ॲक्टिव्ह पण करता आलं पाहिजे. म्हणजे आपण एखादं वेब पेज बनवलं आहे, नुसती डिझाइन बनवून काही उपयोग नाही. त्या डिझाइन करून आपलं काहीतरी आउटपुटसुद्धा भेटलं पाहिजे. काहीतरी त्याचा उपयोगसुद्धा झाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींमध्ये. सो दॅट्स वाय मी काय करतो जनरली याला विचारू लागलो Googleला, की बाबा व्हॉट इज स्क्वेअर स्क्वेअर ऑफ 25. आता जनरली याला मी कॉपी करून आपल्याकडे पण सांगतो तुम्हाला मी क्लिअर करून. आता हे बघा, हे झालं फ्रंट एंड. फ्रंट एंड म्हणजे आपण वेबसाईटला काहीतरी इन्फॉर्मेशन दिली. मग इन्फॉर्मेशन दिल्याच्या नंतर वेबसाईट काय करणार आहे, त्या इन्फॉर्मेशनला स्कॅन करणार आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काय करणार आहे, की इन्फॉर्मेशन देणार आहे. सो हे टाकलं मी काहीतरी विदिन काही मिनिट्स म्हणा, काही सेकंद म्हणा, ताबडतोब काय आलं, की दे गेव अस अ 625 स्क्वेअर ऑफ ए. मग हे सेक्शन, ही जी प्रक्रिया चालली, हे जे सॉफ्टवेअरनं वर्क केलं, तर हे सॉफ्टवेअरनं कसं वर्क केलं, नेमकी काय झालं याच्या पाठीमागं, तुम्हाला एक सिस्टम सांगतो मी. आता कन्सेप्ट मी तुम्हाला कालच सांगितलं, की बाबा ही जे आत्ता जे वेब पेज बघितलं आपण, ते वेब पेज बेसिकली HTMLनं बनवलं होतं, स्ट्रक्चर बनवलं. त्याच्यानंतर काय सांगितलं, की त्याच्यामध्ये डिझायनिंगसाठी CSS ॲड केलं होतं आणि इनपुट देणे यासाठी जो कॉलम होता, त्या कॉलमसाठी त्यांनी काय केलं, तर जावास्क्रिप्ट ॲक्टिव्ह केली होती. ह्या 3 लँग्वेजमध्ये ते एक पेज बनवलं. आता इथपर्यंत काम झालं, म्हणजे आपलं सगळी गोष्ट झाली फ्रंट एंडमध्ये. ओके. सगळी गोष्ट फ्रंट एंडमध्ये बनल्या गेली. बट ही बनवून काय फायदा नाही. जे आपण ते जो वेब पेज आपण बनवलंय, त्या वेब पेजचं उत्तरही आपल्याला मिळालं पाहिजे. मग याच्यासाठी ही जी फ्रंट एंड वेबसाईट असते, त्या फ्रंट एंड सारखंच आपलं एक सर्व्हर साईट बनावं लागते, ज्याला आपण बॅक एंड म्हणतो. सो हिअर इज दॅट सर्व्हर साईट. याला आपण बॅक एंड म्हणतो. मग काय होतं, की या बॅक एंडमध्ये सगळे कोड जन पूर्णच पूर्ण मॅथमॅटिकल कोड, सर्चेबल कोड, सगळा डेटा यामध्ये असतो. मग आपण बेसिकली काय करतो, की हे जे सर्व्हर असतं, या आपली वेबसाईटपासून तर सर्व्हरपर्यंत जाण्याचा एक मार्ग बनवतो. म्हणजे आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन घ्यायची, जे की आपण सर्व्हर साईटनं घेणार आहे. आणि मग ती इन्फॉर्मेशन स्कॅन केल्याच्यानंतर सर्व्हर काय करतं, आपलं ती इन्फॉर्मेशन परत आपलं आउटपुट देतं. म्हणजे बेसिकली आपण काय करू लागलो, इनपुट देतोय आणि वेट करतोय सर्व्हरकडे त्याची इन्फॉर्मेशन आहे का, हे बॅक एंडकडे त्याची इन्फॉर्मेशन आहे का. बॅक एंड त्याच्या पाठीमागं कोडिंग करतो आणि कोडिंग केल्याच्या नंतर आपल्याला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन जी असते ना, ती आउटपुटच्या स्वरूपामध्ये आपल्या स्क्रीनवरती देत असतो. सो अशा प्रकारचा खेळ चालत असतो कुठल्याही सॉफ्टवेअरच्या पाठीमागं. क्रिएट फ्रंट एंड, त्याच्यानंतर याला आपण बेसिकली बॅक एंड किंवा डेटाबेस म्हणू, DB डेटाबेस. ओके. मग ते डेटाबेसकडे आपण रिक्वेस्ट पाठवत असतो. डेटाबेसकडून ती रिक्वेस्ट झाल्याच्या नंतर मग ती आउटपुटमध्ये आपल्या स्क्रीनवरती येत असते. सो ही जी प्रक्रिया घडत असते, ही सगळी प्रक्रिया विदिन मिनिमम सेकंदमध्ये घडत असते. 0.01 सेकंद किंवा 0.02 सेकंद या सगळ्या प्रक्रिया होत असतात. मग याचा स्पीड असतो. प्रत्येक वेबसाईटचा, प्रत्येक सॉफ्टवेअरचा इनपुट आणि आउटपुट घेण्याचा काहीतरी स्पीड असतो आणि तो स्पीड डिसाईड असतो कुठलीही लँग्वेज आपण त्या ठिकाणी बॅकएंडला यूज करतो. एवढं तर आपल्याला कळालेलं आहे, की बाबा HTML, त्याच्यानंतर CSS आणि त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट, या ज्या पूर्ण 3 लँग्वेज आहे. या तिन्ही लँग्वेज आपण कायसाठी यूज केल्या, फ्रंट यूज केल्या, जे की वेबसाईटचं स्ट्रक्चर किंवा ॲप्लिकेशन स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपण यूज केल्या. मग आता बेसिकली यूज होतं, की बाबा फ्रंट एंडपासून तर मग बॅक एंडपर्यंत. इकडलं सेक्शन सांगतो मी. बॅक एंड. बॅक एंडमध्ये कुठल्या ज्या हे आहेत, लँग्वेजेस आहेत, त्या आपल्या ॲटलिस्ट माहिती असणं किंवा त्या बाबतीत इन्फॉर्मेशन असणं, त्या कशा यूज करायच्या, कशा चालवायच्या हे माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर
तुम्ही कधी सॉफ्टवेअर डेव्हलपर होऊ शकत नाही. तर याच्यामध्ये कुठली कुठली गोष्टी असते, द मोस्ट ब्युटिफुल लँग्वेज विच आर सी. आता जनरली सी जास्त कोणी यूज करत नाही, याचंच थोडा ॲडव्हान्स व्हर्जन सी प्लस. त्यानंतर अजून एक लँग्वेज असते जावा, आणि फोर्थ वन एक लँग्वेज असते आपल्याकडं विच आर अप्रॉक्सिमेटली पायथन. तो ह्या बेसिकली बॅक एंडच्या लँग्वेजेस असतात. इन फ्रंट एंड 3 लँग्वेज, बॅक एंड इन 3 लँग्वेज. काही काही लोक जे असतात ते काय करतात की ह्या तिन्ही लँग्वेजच्या ऐवजी अजून एक लँग्वेज यूज करतात जी असते PHP. ती लँग्वेज काही काही लोक यूज करत असतात. सो अशा या सगळ्या स्ट्रक्चरचं मिळून काय होतं की फुल एंड आणि बॅक एंड होतं. आता आपण जनरली तुम्हाला मी फ्रंट एंड दाखवलं इथं की बाबा हे झालं फ्रंट एंड, वेबसाईटचं फ्रंट एंड झालं. आता मला मी समजा एखादी जनरल एक वेबसाईट बनवतो, जस्ट कन्सिडर केलं कॉपी, हे झालं माझं फ्रंट एंड. ओके, दीज आर माय फ्रंट एंड. फ्रंट एंडमध्ये मी काय केलं की या ठिकाणी काहीतरी इनपुट दिलं, आणि इनपुट दिल्याच्यानंतर आफ्टर वी गिविंग द इनपुट त्यांनी आपलं काहीतरी आउटपुट दिलं जे की अप्रॉक्सिमेटली 625च्या आसपास आहे. आता हे काय झालं, बॅकएंडला प्रक्रिया झाली. आता तुम्हाला मी हेच सेक्शन सांगतो की बाबा बॅकएंडला ही प्रक्रिया कशी होते. फ्रंट एंड पण सांगतो आणि बॅक एंड पण सांगतो. जस्ट ओव्हरव्ह्यू. काल इथंच येऊन अटकलो होतो मी. आय एम जस्ट यूज पायथन लँग्वेज हेअर फॉर क्रिएटिंग दॅट स्ट्रक्चर. पहिलं मी सांगतो की बाबा मला काय करायचं आहे अगोदर. जनरली मी तुम्हाला थोडंसं बेसिक सांगतो. धिस इज द बॅकएंड सिस्टम. दिस इज दी बॅकएंड सिस्टम फॉर सेगमेंट. आणि आता मला समजा बेसिकली मला सांगायचं आहे तुम्हाला की just take a variable a and we will be going towards the add the input int. जस्ट तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, मी जस्ट फक्त तुम्हाला सांगतो की कसं वर्क करतं बाबा याच्या पाठीमागे काय काय गोष्टी असतात ज्या वर्क करत असतात. सो इथं मी प्रश्न विचारतो याला, व्हॉट इज दी स्क्वेअर ऑफ 25, असा प्रश्न मी याला विचारला. व्हॉट इज द स्क्वेअर, व्हॉट इज दी स्क्वेअर, व्हॉट इज दी स्क्वेअर ऑफ. Just I'm just going to asking them a question after I just generated another language into A. Then print P. Just asking the question. आता what is the square of, आता मी ते विचारलं what is the square of 25. तर इथं ऑटोमॅटिकली काय झालं, यू जस्ट चेक इट, इथं ऑटोमॅटिक 625 येऊन गेलं. ओके, किंवा याला मी अजून असं जरी विचारलं असतं की अप्रॉक्सिमेटली की बाबा व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 4000, तर डायरेक्टली उत्तर मला तसंही दिलं असतं. सो या टाईपचे प्रोग्राम बनतात. ह्या टाईपचे वेगवेगळे प्रकारचे प्रोग्राम असतात ना, जे बॅकएंडसाठी उपयोगात येत असतात, ज्याचा उपयोग फ्रंट एंडसाठी होतो. ओके, सो बेसिकली लेट्स वी गोईंग टुवर्ड्स हे डेमो सेशन कंप्लीट झालं. जस्ट वी आर गोईंग टुवर्ड्स आवर मेन स्ट्रक्चर. आता बेसिकली आपण स्टार्ट करणार आहे बेसिकली वी स्टार्ट करणार आहे आपण HTML पासून, की HTML काय सेक्शन आहे किंवा HTMLचा उपयोग जो असतो तो बेसिकली काय काय म्हणून आणि काय काय सेक्शन म्हणून केला जातो. सो नाऊ वी आर गोईंग टू द डिस्कस अबाउट दॅट की बाबा HTML जो असतो की नाही, ते HTMLमध्ये काय काय सेक्शन आहे किंवा HTMLचा उपयोग आपण काय काय म्हणून इथं करू शकतो. ओके, सो बेसिकली याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा एक वेगवेगळा अर्थ आहे. आता सगळ्यात बेसिक म्हणजे याला म्हणतो आपण जनरली हायपर. हा जो एच असतो याला आपण बेसिकली हायपर म्हणतो. त्यानंतर T स्टँड फॉर टेक्स्ट, M स्टँड फॉर मार्कअप आणि L स्टँड फॉर लँग्वेज. आता एक शब्द व्यवस्थित समजून सांगतो. हायपर टेक्स्ट याला आपण कंबाईन शब्द घेऊ. हायपर टेक्स्ट म्हणजे काय, अशा प्रकारचा टेक्स्ट जो टेक्स्ट किंवा अशा प्रकारची एखादा वाक्य, एखादा शब्द जो फक्त कोडिंगसाठी किंवा जो फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठीच यूज केला जातो, किंवा जी लँग्वेज फक्त कम्प्युटरला समजते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी, त्या लँग्वेजला आपण हायपर टेक्स्ट असं म्हणतो बेसिकली. आता पुढचा शब्द आहे आपल्याकडं मार्कअप. मग आता एखादी लँग्वेज आपण कम्प्युटरला सांगतोय म्हणजे कम्प्युटरला ती लँग्वेज समजती, इथपर्यंत आपलं हायपर टेक्स्ट झालं. पण कम्प्युटरला ती लँग्वेज समजल्यानंतर आपण जो प्रोग्राम कम्प्युटरवरती लिहिलेला आहे त्याचा जसंच्या तसं
रूपांतरण आपल्याला पाहायला मिळतं. या प्रक्रियेला आपण बेसिकली मार्कअप लँग्वेज किंवा ML असं म्हटलं जातं. हायपरटेक्स्ट म्हणजे सिंपल सांगायचं जर ठरलं या 4 शब्दामध्ये, HT इट मीन्स दॅट गिव्हिंग द इनपुट टू द कम्प्युटर. कम्प्युटरला काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची. ज्याच्या बदल्यामध्ये कम्प्युटर काय करत असतं, आपल्याला आउटपुट देत असतं. या आउटपुट देण्याच्या प्रक्रियेला ML म्हणतात, मीन्स मार्कअप लँग्वेज. सोपं डेफिनेशन होती, जास्त काय हार्ड नव्हती, जास्त पाठ करायची पण गरज नाही आपल्याला. बेसिकली HTML इट्स हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज बास. ज्यामध्ये आपण काय करतो, मशीनला किंवा कम्प्युटरला काहीतरी इनपुट देत असतो, त्याच्या बदल्यामध्ये आपलं आउटपुट मिळतं. बेसिक जास्त प्रेशराईज नाही घ्यायचं. आता बेसिकली काय असतं, की आता कम्प्युटरला आपल्याला सांगायचं आहे की किंवा कम्प्युटरचे आपल्याला एखादा वेब पेज बनवायचं आहे. मग एखादं वेब पेज बनवायचं असतं तर बेसिकली एक गोष्ट ध्यानात ठेवायची हमेशा, की कुठल्याही वस्तूची प्रॉपर्टी माहिती असणं आपल्याला गरजेचं असतं. कुठल्याही वस्तूची प्रॉपर्टी. आता कुठल्याही वस्तूची प्रॉपर्टी माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे काय, आता तुम्हाला मी सांगतो बेसिकली. माझ्याकडे काय आहे, की 3 फायली आहेत. एक फाईल आहे माझ्याकडे ए नावाची, त्याच्यानंतर दुसरी फाईल आहे माझ्याकडं बी नावाची आणि तिसरी फाईल आहे माझ्याकडे सी नावाची. आता ए नावाची एक फाईल कम्प्युटरमध्ये स्टोअर आहे, बी नावाची एक फाईल कम्प्युटरमध्ये स्टोअर आहे आणि सी नावाची एक फाईल कम्प्युटरमध्ये स्टोअर आहे. आता जनरली तुम्ही जर या तिन्ही फाईलीकडे बघितलं वन टाईम, तर तुम्हाला कळणार नाही का ही ए नावाची फाईल कशामध्ये बनलेली, बी नावाची फाईल कशामध्ये बनलेली, सी नावाची फाईल कशामध्ये. बेसिकली मायक्रोसॉफ्ट एक्सेल, पॉवर पॉईंट आणि टेक्स्ट हे 3 सॉफ्टवेअर आहे. ती 3 सॉफ्टवेअरमध्ये मी 3 फाईली बनवलेल्या आहे. पण तुम्हाला डायरेक्टली एक्झॅक्ट सांगायचं आहे की ती फाईल कशामध्ये बनवलेली. मग तुम्ही नावावरून तिथं फाईल चेक करू शकत नाही. नुसतं नावावरून कुठल्याही फाईलचं आयडेंटिफिकेशन होणं अशक्य आहे. 90% अशक्य आहे. मग अशा टायमाला तुम्ही काय करत असता, की कुठलीही फाईल जी असते, त्या कुठलीही फाईल तुम्ही पहिली काय करत असतात, त्या फाईलची प्रॉपर्टी चेक करत असतात. प्रॉपर्टी चेक करत असतात म्हणजे काय, त्याचे जे एक्सटेन्शन असतात, एक्सटेन्शन, तर ते एक्सटेन्शन चेक करत असतात. एक्सटेन्शन म्हणजे काय, फाईलच्या नावाच्या पाठीमागे काय लागले गेलेलं आहे. आता कन्सिडर करू, जर समजा बेसिकली आता ही ए नावाची जी फाईल आहे, ओके. सो या ए नावाच्या फाईलच्या पाठीमागं जर असं एखादं एक्सटेन्शन असलं, .txt, बी नावाच्या फाईलच्या पाठीमागं जर असं एखादं एक्सटेन्शन असलं .ppt, आणि समजा जनरली सी नावाच्या याच्यामध्ये समजा सी नावाच्या फाईलच्या पाठीमागं एखादं एक्सटेन्शन असं आहे XML. तर हे ज्या टायमाला आपलं कळतं, आपण ती पूर्ण फाईल एकदा ज्यावेळेस रीड करतो किंवा ज्या टायमाला तिची इन्फॉर्मेशन बघतो, तर आपल्याला कळतं की बाबा फाईलचं नाव ए आणि याच्या पाठीमागं TXT आलेलं आहे. TXT आलेलं आहे म्हटल्यावर काय, ही जी फाईल आहे ना, ही कम्प्युटरमध्ये टेक्स्ट नावाच्या किंवा मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणा किंवा मायक्रोसॉफ्ट टेक्स्ट म्हणा किंवा नोटपॅड म्हणा, यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअरमध्ये ही सगळी ही जी फाईल आहे ती बनवल्या गेलेली आहे. ताबडतोब आपलं एक्सटेन्शन होऊन कळतं कशावरती बनवल्या गेलेली आहे. तसं PPT बघितलं आपण, तर PPT ताबडतोब कळतं आपल्याला की बाबा ही जी बी नावाची फाईल आहे ना, ही बी नावाची फाईल मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट ह्या सॉफ्टवेअरमधून बनवल्या गेलेली आहे. सगळ्यात लास्ट आपण ज्या टायमाला बघतो की C.XML, तर आपलं कळतं की बाबा ही जी फाईल आहे ती फाईल एक्सेल नावाच्या सेक्शनमध्ये किंवा एक्सेल नावाच्या एक्सेल नावाच्या याच्यामध्ये आपण बनवले गेलेले आहे. सो हे सगळ्या बेसिकली थिंग्स जे असतात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी तसंच सेम प्रॉपर्टी कम्प्युटरची असते. ज्या टायमाला तुम्ही एखादी कोडिंग करायला जाता, आता कोडिंगचं तुम्हाला डायरेक्ट ओव्हरव्ह्यू सांगतो मी. ज्याही वेळेस आपण काय करतो की एखादी गोष्ट कोड करण्यासाठी जातो, त्याचं स्ट्रक्चर एकदा समजून सांगतो, देन बाकीच्या गोष्टी पुढं नंतर नेक्स्ट वन सांगतो. की ज्या टायमाला एखादी वेब पेज आपण क्रिएट करतो की ज्या वेळेस आपण एखाद्या वेब पेजला एंटर करतो, त्या टायमाला आपल्याला त्या बाबतीत इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. काय इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे, तर सगळ्यात पहिली इन्फॉर्मेशन, कुठलीही HTMLची फाईल असू द्या, ज्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर तयार करतो एखाद्या वेबसाईटचं, जे की HTML वापरून तयार करतोय, तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागतं, कुठल्याही कंपायलरमध्ये आपल्याला त्या फाईलचं, कुठलीही फाईल असू द्या, त्या फाईलचं आपल्याला सगळ्यात पहिली प्रॉपर्टी द्यावं लागते. आता कन्सिडर काय आहे, माझ्याकडे ए फाईल आहे आणि माझी ए फाईल मला काय करायची, HTMLमधून बनवायची. तर मी काय करतो, फाईलचं नाव दिलं ए, त्यानंतर डॉट आणि देन नेक्स्ट HTML. आता HTML दिल्याच्यानंतर काय होतं, कम्प्युटरला समजतं की बाबा
संबंधित जो व्यक्ती त्याला प्रोग्राम बनवायचा आहे, मग तो प्रोग्राम कशामध्ये बनवायचा आहे, तर बाबा त्याला HTML मध्ये बनवायचा आहे. सेम तसंच कम्प्युटरला जर सांगायचं आहे, मला माझ्या बनवलेल्या फाईलला डिझाईन द्यायची. माझी फाईल कोणती होती? ए नावाची फाईल होती. मला तिला डिझाईन द्यायची. तर डिझाईनसाठी आपण ऑलवेज CSS यूज करत असतो. दॅट्स वाय वी विल बी क्रिएट अनदर फाईल इन एक्सटेन्शन ऑफ CSS. तुम्ही चेकआउट करून घ्या की बघा CSS फाईलचा जो कलर आहे तो ऑटोमॅटिकली चेंज होऊन गेला. HTML फाईलचा जो कलर आहे तो ऑटोमॅटिक चेंज होऊन गेला. मला जर वाटलं समजा ती जी फाईल आहे ती फाईल मला अगेन बनवायची जावा स्क्रिप्टमध्ये, ती फाईलचं नाव मी ॲज इट इज ठेवतो आणि जावा स्क्रिप्टसाठी त्याचं एक्सटेन्शन देऊन टाकलं मी JS, तर ऑटोमॅटिकली तुम्ही बघा की जस्ट गिव्ह मी सेकंड, न्यू फाईल ए फाईल अँड देन जावा स्क्रिप्ट फाईल JS. ओके, ती फाईल ऑलरेडी आहे म्हणतात. ए घेतो मी .js. ओके, सो या टाईपचे काय होतं की तुम्हाला फाईल रेडी होऊन जाते किंवा फाईल बनवून जाते. मला वाटलं अगोदर समजा की वेन आय वॉन्ट टू क्रिएट धिस फाईल इन टू पायथन, तर मी त्याचं एक्सटेन्शन देतो PY. सो ऑटोमॅटिकली यू जस्ट चेक देअर की वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स या ठिकाणी क्लिअर होऊ लागल्या. मला असं अगोदर वाटलं की समजा त्याच फाईलचं मला बनवायची जावामधनं. सो IA.java. इम्पॉर्टंट असतं आपल्याला की आपण जी फाईल बनवतोय त्या फाईलचं ती फाईल कशामधनं बनवतो त्याची प्रॉपर्टी माहिती असणं सगळ्यात पहिला इनिशियल कोडिंगचा भाग आहे. की कुठलीही फाईल ज्या टायमाला आपण बनवतो त्या फाईलचा आपल्याला इनिशियल प्रॉपर्टी माहिती असणं गरजेचं, की बाबा संबंधित जी फाईल आहे ती संबंधित फाईल कशामधून क्लिअर होऊ लागली किंवा ती फाईल आपला कशामध्ये बनवायची या बाबतीत इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. जे CSSकडे जास्त जाऊ नका, पायथनकडे जास्त जाऊ नका. आता आपण जनरली तयार करू याचं स्ट्रक्चर माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर आपल्या स्ट्रक्चरच माहिती नसलं ॲप्लिकेशनचं किंवा त्या लँग्वेजचं, तर आपण काहीही करू शकत नाही. तर त्यासाठी स्ट्रक्चर सांगतो तुम्हाला. प्रत्येक ॲप्लिकेशनचा एक स्वतःचा एक स्ट्रक्चर असतो. तसं तुम्हाला हे स्ट्रक्चर मी विथ डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्येच तुम्हाला समजून सांगतो. आता सगळ्यात अगोदर वेन वी क्रिएटेड, जस्ट थोडं डिस्टर्बन्स इकडे गावामध्ये मॅरेज असल्यामुळं ते आवाज वगैरे रेग्युलरिटी. सो बेसिकली आपल्याकडे या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशनमध्ये असणं गरजेचं आहे. ओके, सो बघा स्ट्रक्चर कसं रेडी होत असतं याचं, की कुठलीही ज्या टायमाला आपण वेबसाईट बनवतो किंवा HTML स्ट्रक्चर बनवतो त्या टायमाला ते स्ट्रक्चर स्टार्ट होत असतं प्रॉपर्टीनुसार. कम्प्युटरला आपल्याला सांगावं लागतं की आपण जो डॉक्युमेंट बनवतो आहे त्या डॉक्युमेंटचा टाईप कोणता आहे. सो द फर्स्ट टॅग ऑफ दी स्ट्रक्चर आर एक्सक्लेमेटरी मार्क, डॉक टाईप अँड HTML. आता ह्या टॅगनुसार काय झालं, मी कम्प्युटरला सांगितलं की बाबा जो इनपुट देत होतो त्याला सांगितलं की मी जी वेबसाईट बनवतो आहे ती वेबसाईट कोणत्या टाईपमधून बनवतो आहे किंवा माझ्या वेबसाईटची किंवा माझ्या स्ट्रक्चरची प्रॉपर्टी कोणती. तर मी डायरेक्टली माझी प्रॉपर्टी सांगून दिली की बाबा HTML. इथं डॉक टाईप म्हणजे इट मीन्स डॉक्युमेंट. इथं खाली तुम्हाला सांगतो, हा जो डॉक शब्द आलेला आहे डॉक टाईप, हे डॉक टाईप याचा अर्थ असतो की बाबा आपण जी रिटर्न करणार आहे आता, ओके, जो गोष्ट रिटर्न करतो आहे किंवा जी गोष्ट राईट करतो आहे त्याची प्रॉपर्टी काय आहे किंवा त्याचा टाईप काय आहे, प्रॉपर्टी. ओके, तर याचा शब्दाचा अर्थ असतो ह्या टाईपचा, राईट अ प्रॉपर्टी. आणि आता पुढे HTML म्हणजे काय की आपण कशामध्ये राईट डाऊन करणार आहे सगळं, तर वी विल बी गोईंग टुवर्ड्स दी हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. म्हणून आपल्याला हा शब्द टाकणं इम्पॉर्टंटच असतं नंबरला. हे ध्यानातच ठेवायचं स्ट्रक्चर. आफ्टर दॅट बघा आता बेसिकली थोडंसं लक्ष द्या. आता एवढं तर कळालं, आपलं एक पेज बनवायचं आहे. ओके, तर पेज कशामधून बनवणार आहे, तर आपण HTML मधून बनवणार आहे. म्हणून आपण पहिला टॅग दिला त्या ठिकाणी की एक्सक्लेमेटरी मार्क डॉक टाईप HTML. आता सगळ्यात मेन थिंग म्हणजे काय, पेजची लेंथ आपल्याला सेट करावं लागते की आपलं पेज किती मोठं पाहिजे. आपल्याला पेज एवढं पाहिजे, आपलं पेज मोठं पाहिजे की अनलिमिटेडवालं पेज पाहिजे ज्याच्यावर आपण सगळी इन्फॉर्मेशन राईट करू शकतो. तर यासाठी ध्यानात ठेवायचं असतं की कुठलाही पेज ज्या टायमाला आपण डिसाईड करतो, कुठलाही पेज, त्या पेजची लेंथ डिसाईड होणं गरजेचं आहे. ते पेज किती मोठं असणार आहे, डिसाईड द लेंथ. ओके, मग लेंथसाठी काय असतं की समजा बेसिकली मी काय केलं की माझ्याकडे खूप सारे टॅग्स आहेत. आता टॅग्स पण सांगतो, जस्ट आज पूर्ण असं ध्यानात नका ठेवू की मी सगळंच आजपासून लेक्चर स्टार्ट केलं आहे, नाही. जस्ट फक्त तुम्हाला मी सांगतोय की बाबा काय सिच्युएशन कशी होऊ शकतात. ओव्हरव्ह्यू, डोक्यात प्रेशराईज घेऊ नका आज.
किंवा समजत नाही किंवा समजलं नाही किंवा काय झालं नाही, आय नो दॅट, मी फक्त मला समजून सांगतो की व्हॉट विल बी हॅपनिंग इन ॲक्च्युअल. तर बेसिकली काय करतो मी, लेंथ डिसाईड करतो. ती लेंथ मी काय करत असतो, टॅगने डिसाईड करत असतो. ओके, याला म्हणतात ओपन टॅग. ओके, किंवा ओपन ॲट्रिब्यूट्स. आणि आफ्टर गिविंग द स्लॅश आणि याच्यामध्ये आपण काय ते रब करतो, तर त्या टायमाला काय असतो, CLOSE क्लोज टॅग असतो. कुठल्याही ॲप्लिकेशनला किंवा कुठल्याही वस्तूला आपल्या छेडछाड करायची असली तर ते छेडछाड करण्यासाठी त्या वस्तूच्या टॅग आतमध्ये द्यावा लागतो आणि जो स्पेस उरतो त्या स्पेसमध्ये आपण काय करतो, राईट रीड करतो. तसं याचं बेसिकली एक स्ट्रक्चर असतो, बेसिकली एक टॅग असतो. जसं की कन्सिडर केलं मी या ठिकाणी, आय एम जस्ट गोईंग टू सिलेक्टिंग माय लेंथ ऑफ माय HTML वेबसाईट. किंवा समजा माझी वेब पेजचं मला एक लेंथ सिलेक्ट करायची, तर मी ती लेंथ काय सिलेक्ट करू लागलो, HTML. इथनं माझी लेंथ झाली स्टार्ट आणि माझ्या वेबसाईटची लेंथ मला इथं जाऊन कॅन्सल करायची, तर HTML एंड. जर आपण याचा आउटपुट बघितला तर इथून माझी लेंथ सुरू होईल आणि बस इथं जाऊन संपून जाईल. जर समजा मला मोठीच लेंथ बनवायची असती, मोठी लेंथ बनवायची असती, तर मी काय केलं असतं, वरती HTML टॅग स्टार्ट केला असता, खाली HTML टॅग बंद केला असता आणि बाकीचे जे माझे इलेमेंट आहे ते सगळे इलेमेंट मी काय केले असते, यामध्ये ॲड केले असते. तर बेसिकली मी फर्स्ट स्टेप काय करणार, आता माझी वेबसाईटची लेंथ डिसाईड करणार. तर लेंथसाठी मी काय करतो, आय एम जस्ट गोईंग टू गिविंग द टॅग विच आर HTML टॅग. इथं माझा HTML टॅग दिला, मला वेब पेज मोठं पाहिजे म्हणून मी काय करतो, खाली 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 गेलो आणि बस इथपर्यंत ठीक आहे. मी माझं लेंथ डिसाईड करून टाकली HTML. आता ध्यानात ठेवायचं, ज्या टायमाला आपण HTML क्लोज करतो याच्या बाहेर वेब पेजची इन्फॉर्मेशन होऊ शकत नाही किंवा याच्या बाहेरची वेब पेजची इन्फॉर्मेशन वी डिड नॉट राईट देम, तिथं आपण ती इन्फॉर्मेशन राईट करू शकत नाही. एवढंच आहे, याच्या पलीकडे आपण काय करू शकत नाही. आता हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की बाबा स्टार्ट होत असतं, याला आपण हेडर म्हणतो. ओके, हेडर. ओके, हेडर किंवा समजा याला डोकं म्हणू आपण मराठीमध्ये. आता हेडरसाठी काय आहे, हेडर हा जो शब्द आहे HEADER, तर हेडरसाठी एक टॅग बनतो जो की आपलं काय करावं लागतं की आपण एक गोष्ट परफेक्टली केली. पहिली आपण इथून तर इथपर्यंत जी लेंथ आहे वेबसाईटची, ओके, ही जी फर्स्ट इथून तर इथपर्यंत आपण काय केली, एक लेंथ कन्सिडर केली. ती लेंथ कन्सिडर केली आपण जनरली HTML टॅगने, जो की बेसिकली HTML टॅग ओपन, HTML टॅग क्लोज. आता काय करायचं आहे, मला एक स्पेस रेडी ठेवायचा आहे. हा जो स्पेस आहे वरचा, या स्पेससाठी मला एक जागा द्यायची. माझ्याच वेब पेजमध्ये मला काय करायचं आहे, या पेजसाठीच आम्हाला हे पेजच सोडून द्यायचं आहे, माझं तर काही नाही करायचं. तर मी काय करतो, ह्या पेज इथून इथपर्यंत सुरू होतो की नाही हा पेज, मग हा पेज कोणता आहे किंवा हा जो हे बाजू कोणती आहे, तर या बाजूला इंग्रजीमध्ये हेडर म्हणतात, ज्याचा शॉर्ट फॉर्म टॅग बनवतो असतो हेड टॅग, HEAD, हेड टॅग. ओके, तर मी काय करतो, आता बघा, या HTMLच्या आतमध्येच मी काय केलं की बाबा हेड टॅग स्टार्ट करून टाकला. HEAD माझा हेड टॅग, वरचा टॅग स्टार्ट आणि तोच टॅग खाली येऊन इथं काय करू लागलो, मी बंद करू लागलो. सो HEAD हेड टॅग हेअर क्लोज. इथं माझं काय काय स्ट्रक्चर बनलं, सगळ्यात पहिली माझी लेंथ बनली. त्यानंतर लेंथ बनल्यानंतर मी काय केलं, हा जो बाजू आहे, जो की सिलेक्ट केलेली बाजू आहे इथपर्यंत, तर या बाजूमध्ये मी काय करून टाकलं की माझं हेड टॅग सोडून दिला. आता हेड टॅग सोडून दिल्याच्यानंतर काय असतं, इथपर्यंत काम खतम झालं आपलं. एक टॅग आपला HTML झाला, एक सेकंड टॅग आपला हेड टॅग झाला. नाऊ वी आर गोईंग टू द अनदर पॉईंट. आता काय असतं, प्रत्येक वेबसाईटचं काहीतरी टायटल असतं, कुठल्याही वेब पेजचं काहीतरी टायटल असतं, जे की काय होतं, इथे येऊन जातं. जसं की समजा बेसिकली काय, www.google.com, हे जे टायटल असतं, हे टायटल आपलं द्यावंच लागतं कुठल्याही वेब पेजचं. आपलं आपण एकदा त्याची लेंथ, काय काय गोष्टी सिलेक्ट केल्या आपण, त्याच्या लेंथ सिलेक्ट केली फर्स्ट, त्याच्यानंतर त्याचा जो हेडर आहे तो सिलेक्ट केला. आता काय करावं लागतं, आपल्या त्या वेबसाईटचं टायटल द्यावं लागतं की ते वेबसाईटचं नाव काय असणार आहे. कुठलीही वेबसाईट विदाऊट टायटलची स्टार्ट होत नसते, म्हणून टायटलसाठी जो तिसरा इम्पॉर्टंट भाग असतो त्याला म्हणतात बेसिकली टायटल टॅग. ओके, मग तो टायटल टॅग आपण काय करू, लगेच याच्यामध्ये इन्व्हर्ट करून टाकू. आता प्रश्न असा पडेल की बाबा सर टायटल टॅग तर वरती हेडच्या वरती टाकलं चालेल का? नो, इट्स नॉट नेसेसरी. तुम्ही हेडच्या वरती तुम्ही तो टॅग टाका, खाली काही टॅग टाका, काय अडचण नाही. मी तर तो टॅग टाकतो, टायटल टॅग, TITLE, टायटल टॅग चालू माझा, आणि खाली जाऊन मी काय केलं, या ठिकाणी टायटल टॅग बंद करतो, TITLE, टायटल टॅग म्हणते. माझं असं म्हणणं आहे की मला टायटल टाकायचं आहे माझ्या नावाचं. मी टाकतो दिस इज अ डेमो.
असं मी टायटल ठेवलं माझ्या वेबसाईटचं. मी जसं रन करून पाहतो की माझं पेज बनलं आहे का, तर बघा हे माझं ब्लँक पेज बनलं इथं आणि दिस इज द डेमो जो शब्द आहे तो दिस इज डेमो शब्द बघा वरती आला, वेबसाईटच्या वरती आला, म्हणजे त्या सेक्शनमध्ये आला. जस्ट त्याला मी तुम्हाला ब्राउझरमध्ये पण करून दाखवतो की एक साधं पेज बनवलं आपण आणि साधं पेज बघा हे व्हाईट पेज दिसतंय, पूर्ण व्हाईट पेज. असे तर आपण काहीच टाईप केलेलं नाही, आता टाईप करायचं आहे आपल्याला, त्यासाठी आपलं अजून डिफाईन करावं लागणार आहे. तर इथपर्यंत आपल्या बेसिकली काही थिंग झाल्या. आपण काय काय गोष्टी याच्यामध्ये प्रिव्ह्यू केल्या की बाबा पहिला तर HTML चालू, HTML बंद, इट ओके. हेड चालू, हेड बंद, इट्स ऑल्सो ओके. टायटल टॅग चालू, टायटल टॅग बंद. टायटल चालू आणि बंदच्या मध्ये काय टाकलं मी, दिस इज डेमो, जो की माझं वरती शो होईल, URL साईटनं शो होईल. आता मला काय करायचं आहे, मला माझी जी वेबसाईटचा जो पेज आहे त्या पेजला बॉडी डिफाईन करायची. माझी बॉडी कुठपर्यंत राहणार आहे. तर त्यामध्ये काय काय झालं, वन सेकंड, पहिलं लेन सिलेक्ट केली आपण. आफ्टर लेन सिलेक्शन झाल्यानंतर मी काय केलं की ही जी बाजू आहे, ओके, इकडली जी बाजू आहे ती बाजू मी ॲज हेडर टॅग म्हणून सोडून दिली, ओके, किंवा हेडर टॅगसाठी माझं काम फिनिश होऊन गेलं. आता माझी बॉडी इथून सुरू होती, इथून तर इथपर्यंत जी आहे का नाही ती माझी बॉडी आहे. मीन्स मला इथं काम करायचं आहे, तर ही बॉडी माझी इथं आहे. मग मी काय करणार आहे, बॉडी डिफाईन करणार आहे. बॉडीसाठी मी काय करतो, बॉडी माझी इथून चालू आणि बॉडी माझी इथपर्यंत जाऊन एंड, BODY, बॉडी. ओके, नेक्स्ट कंडिशन, पहिलं लेन सिलेक्ट करायची, नंतर सेकंड सिंपल टेक्निक, नंतर काय हेड टॅग द्यायचा, त्यानंतर आपला टायटल टॅग द्यायचा, त्यानंतर चौथा बॉडी टॅग द्यायचा. हे 4 टॅग आपल्याला द्यावाच लागतात. देन वी आर स्टार्टिंग, याला स्ट्रक्चर म्हणतात. हे स्ट्रक्चर असतं आपलं बेसिकली. आता बॉडी टॅग द्यायचा आहे आपल्याला पुढं. आय एम जस्ट गोइंग टू गिविंग द बॉडी टॅग, ओके, यू जस्ट चेक हेअर. आता मी काय करतो, माझं टायटल टॅग आहे, टायटल टॅग लगेच खाली, टायटल टॅगचे मी काय करतो, खाली लगेच बॉडी टॅग देऊन टाकतो, BODY, बॉडी टॅग चालू आणि त्याच्या खाली काय करून टाकला मी, बॉडी टॅग बंद. मला असं वाटतं त्याला खाली घेऊ अजून, ओके. याच्या आतमध्ये काय केलं मी की बाबा स्लॅश देऊन ऑटोमॅटिकली बॉडी टॅग बंद करून टाकतो, ओके. तर इथपर्यंत माझं स्ट्रक्चर रेडी झालं. आता हे माझं व्यवस्थित स्ट्रक्चर रेडी झालं माझं काम करण्यासाठी. आता माझे मी इलिमेंट वगैरे ज्या टॅग्स, आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे टॅग्स आहे, जसं की समजा H1 टॅग मी इथं यूज केला, H1 टॅग यूज केल्याच्यानंतर हे फक्त जस्ट चेकआउट करा. तुम्हाला स्ट्रक्चर समजणं महत्त्वाचं आहे. स्ट्रक्चर एकदम सिम्पल आहे, एकदम सिम्पल, जास्त काही नाही. वन सेकंड रिपीट सांगतो मी स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन, एकदा रिपीट पुरो समजून सांगितलेलं आहे मी. सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहे, स्ट्रक्चरमध्ये एक्सक्लेमेटरी मार्क, डॉक टाईप, DOTYPE, डॉक टाईप, HTML, हे आपलं लिखाणकाम असणं गरजेचं आहे. हे लिखाणकाम झाल्याच्यानंतर देन वी जस्ट यूज हेअर HTML टॅग, वरती HTML टॅग चालू, खाली HTML टॅग बंद. these are our फर्स्ट. ही जी प्रक्रिया होती आपली स्ट्रक्चरमध्ये, तर या प्रक्रियेला आपण फर्स्ट प्रक्रिया म्हणतो. these are फर्स्ट, ओके. त्याच्यानंतर जसं HTMLचं काम खतम झालं आपलं, तर आपण त्याच्या अंडरमध्ये काय करत असतो की त्याच्या अंडरमध्ये आपण अजून काही डेट टाकत असतो, जो की समजा कसा, इथं हेड टॅग चालू, HEAD, हेड टॅग इथं चालू आणि त्याच्या खाली लगेच हेड टॅग बंद, /HEAD, हेड टॅग बंद. दिस इज आवर सेकंड टॅग, जो की आपल्याला ते टाकावा लागतो. त्यानंतर थर्ड वन टॅग काय येतो इथं, विचार टायटल, TITLE, टायटल टॅग चालू, डॅश इकडे जाऊन टायटल टॅग समजा मी बंद करून टाकतो, असंही चालतं. हे थर्ड. आणि सगळ्यात फोर्थ काय येतं आपल्याकडं, फोर्थ विल बी बॉडी टॅग चालू आणि इथे आतमध्ये बॉडी टॅग बंद. सो बेसिकली ह्या थिंग्स होत असतात. लेट्स वी प्रिपेअर समथिंग. आता मी सगळं काम फिनिश केल्यानंतर स्ट्रक्चर समजल्यानंतर मी काहीतरी प्रिपेअर करतो, ओके. तर प्रिपेअर करणं माझं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की बेसिकली आय एम गोइंग टू प्रिपेअर. माझं म्हणणं आहे की मला काय करायचं आहे बाबा, एक पॅरेग्राफ बनवायचा आहे, किंवा समजा माझं बेसिकली एक वाक्य द्यायचं आहे मला, हाय, धिस इज फर्स्ट प्रोग्राम इन HTML स्ट्रक्चर, STRUCTUR, स्ट्रक्चर. इथं कुठे ध्यानात ठेवायचा, ज्या टायमाला माझा फर्स्ट टॅग इथं चालू केला तोच टॅग सेम इथं एंडला येऊन बंद झाला पाहिजे. टेन्शन घ्यायचं नाही, टॅगसुद्धा सगळे समजून सांगितल्या जातील कसे यूज करायचे काय. फक्त बेसिकली मी आज एक ओव्हरव्ह्यू म्हणून सांगू लागलो. आय एम जस्ट गोइंग टू रन. मला बघायचं आहे माझं ते वाक्य आलं का, ओके. ते बघा, दिस इज माय फर्स्ट, थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली, दिस इज माय फर्स्ट प्रोग्राम इन HTML स्ट्रक्चर.
आता मला वाटलं की बाबा मला या स्ट्रक्चरला थोडंसं बोल्ड करायचं, तर मी टॅग चेंज करतो आहे. आय एम जस्ट गोइंग टू बोल्ड, किंवा समजा मला असं वाटतं की ते मला द्यायचं आहे H1. ओके, अँड आय एम ऑल्सो गोइंग टू देअर इज H1. तर ऑटोमॅटिक तुम्ही बघा थोडंसं मोठं झालं असेल ते. ओके, आफ्टर दॅट मला वाटलं की समजा बेसिकली काय करायचं आहे, याला मला सेंटरला घ्यायचं आहे, टेक्स्ट थोडीशी कलरिंग वगैरे द्यायची. तर मी अगेन काय करतो, यामध्ये बरेचसे टॅग्स वगैरे ते यूज करतो. जसं की समजा टेक्स्ट लाईन घेतलं, याच्यामध्ये सेंटर CENTER सेंटर म्हणून टाकलं मी याच्या आतमध्ये. तर यू जस्ट चेक इट की बाबा ते डायरेक्टली सेंटरला गेलं. दिस इज अ फर्स्ट प्रोग्राम इन HTML स्ट्रक्चर. ओके, अजून कुठे गेलं ते FIRST. ओके, ठीक आहे, आता क्लिअर आहे. आता असं वाटलं की बाबा मला याला बेसिकली काय करायचं आहे की थोडासा कलर बघायचा आहे, किंवा समजा काहीतरी लाईन्स वगैरे द्यायचे. मी काय करतो, थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आय एम जस्ट गोइंग टू हिट एंटर हेअर, गिविंग द लाईन HR. ओके, तर वरती एक लाईन येऊन गेली बघा. आय वॉन्ट टू अगेन बोथ ऑफ द लाईन्स. सो मी अगेन काय करतो, या ठिकाणी एक लाईन क्लिअर करू लागलो. तर वरती बघा 2 लाईन आल्या छोट्या छोट्या. ओके, त्यानंतर सगळं डिपेंडंट असतं टॅगवरती. जितके टॅग तुमचे पाठ असतील, जितके टॅग तुम्हाला हे पडतील, समजायला सोपे पडतील, किंवा जेवढे जेवढे तुम्ही पाठ करशाल तेवढे तुमचं डिझाईन एकदम खास होत जाईल. आता इथपर्यंत आपलं काम झालं. दिस इज अ फर्स्ट प्रोग्राम इन HTML स्ट्रक्चर. आता मला असं वाटतं की बाबा थोडक्यामध्ये मला काय करायचं आहे, थोडी कलरिंग वगैरे द्यायची. सो आय एम जस्ट अगेन गोइंग टू CSS देअर. इनबिल्ट CSS, आउटबिल्ट CSS, 2 प्रकारे CSS. तर डायरेक्ट चालू HTML मध्ये CSS केलं तर काही फरक पडत नाही. आता जनरली मला असं वाटतं की मला कलर द्यायचा आहे. सो आय एम जस्ट गोइंग टू गिविंग देम color. Okay, so there is a COLOR color, and which is the red here. So you just check it, the totally this section will be going towards the red. मला असं वाटलं की बॅकग्राऊंड कलर पण द्यायचं, तर ते बॅकग्राऊंड कलर पण मी देऊ शकतो. ओके, बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी करू शकतो. लेफ्टला येऊ शकतं, राईटला. आय वॉन्ट टू इन्सर्ट एनी इमेज हेअर, तर आय एम जस्ट गोइंग टू इन्सर्टिंग इमेज टॅग ऑल्सो. ते हे सगळं बॉडीच्या आतमध्येच होतं, हां, कुठंच नाही. इमेज SRC बॉडीच्या आतमध्ये होऊ लागलं सगळं. ओके, मला समजा एखादी फाईल इथं काय करायची, दाखवायची, शो करायची, इमेज सेक्शनमध्ये दाखवायची. जसं की समजा बेसिकली याच्यामध्ये असेल एखादी फाईल, पिक्चर्स स्क्रीनशॉटच बघतो एखादा. ओके, आत्ताच समजा हाच स्क्रीनशॉट आहे, मला शो करायचा आहे या ठिकाणी. ओके, एक मिनिट, गिव्ह सेकंड. मी ती फाईल अपलोडच नाही केली, याच्यामध्ये इम्पोर्ट फाईलच नाही गेला. ओके, तर मला समजा ही फाईल इथं ॲड करायची आहे. याच्या अगोदर तुम्हाला मी रन करून दाखवतो का आपण काय काय चेंजेस केलेले. दिस इज अ फर्स्ट प्रोग्राम वगैरे. ओके, देन आय वॉन्ट टू जस्ट चेक दिस फाईल हेअर, स्क्रीनशॉट JPG, तर डेट्स विल बी ऑल्सो पॉसिबल हेअर. सो ह्या टाईपचे जे स्ट्रक्चर असतात, या टाईपचे स्ट्रक्चर, याची हाईट वीड ते पण सांगतो मी, कमी कशी करायची, जास्त कशी करायची. म्हणजे तुम्हाला बेसिकली काय सांगितलं मी की बाबा HTML जी लँग्वेज आहे किंवा HTML जे स्ट्रक्चर आहे, इट इज टोटली बेसिक ऑन एव्हरीथिंग. आता त्याच्यामध्ये अजून पण काही कोड असतात बघा. जसं की सांगतो मला मी अगोदरच्या कोड वगैरे सांगतो. याच्यामध्ये जावा स्क्रिप्टचे कोड पण कसे एंटर होतात, किंवा जावा स्क्रिप्ट पण याच्यामध्ये कशी शो केली जाते, हे सगळं डिपेंडंट असतं आपल्या कोडवरती. जितके तुम्ही जितके टॅग मी तुम्हाला सांगाल, जेवढे इम्पॉर्टंट टॅग सांगाल, जेवढे व्यवस्थित सांगाल, तेवढे तुम्ही कवर करायचे म्हणजे करायचेच. फक्त आज मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं, स्ट्रक्चर कसं असतं बाबा याचं, किंवा काय असतं, जस्ट तुम्हाला इथं क्लिअर करून सांगतो मी. देअर इज अ स्क्रिप्ट टॅग. ओके, देअर ऑल्सो स्क्रिप्ट टॅग चालू, आणि या ठिकाणी किंवा समजा स्क्रिप्ट टाईप घेतो इथं मी. स्क्रिप्ट टाईप देअर इज अ टेक्स्ट आणि स्लॅश जावा स्क्रिप्ट. आता तुम्हाला एक जावा स्क्रिप्ट यामध्ये रन करून दाखवतो मी. हेअर इज ऑल्सो दी स्लॅश SCRIPT स्क्रिप्ट. ओके, आता या अंडरमध्ये तुम्हाला मी एक जावा स्क्रिप्ट शो करून दाखवतो. जस्ट आय एम गोइंग टू द अलर्ट. ओके, जस्ट ALERT अलर्ट सेक्शन. ओके, दिस इज अलर्ट. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. बघा, सगळ्यात पहिलं डायरेक्ट त्याच्यावर येऊन गेलं की बाबा दिस इज अ अलर्ट पॉपअप. मग त्यानंतर ओके नंतर देणं आपलं बाकीच्या गोष्टी दिसल्या. याचा उपयोग कसा होतो आपला, बरं अजून तुम्हाला सांगतो. जस्ट त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीकडनं आपली ईमेल ॲड्रेस घ्यायचा आहे आपला, काहीतरी ईमेल वगैरे घ्यायचं त्यांच्याकडून. तो वी जस्ट यूज मल्टिपल प्रॉम्प्ट PROMPT.
PROMPT prompt section, and just please enter your email. Please enter your email here. Just, and I'm going to run this program. Okay. सो बेसिकली बघा, तर इथं तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन येतो काहीतरी ईमेल, जसं मी ते ईमेल पुट करू लागलो, हे असं इनपुट आउटपुट घेत असते वेबसाईटकडनं. ओके, ते सगळ्या गोष्टी. सो या संपूर्ण डिपेंड, मला बेसिकली मला सांगायचं ठरलं की बाबा हे जस्ट फक्त तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं मी, की स्ट्रक्चर या प्रकारे असू शकतं आणि या प्रकारेच असतं. फक्त त्याला वन्स अगेन काय करायचं, ध्यानात ठेवायचं. मी वन्स अगेन स्ट्रक्चर तुमच्यासमोर रिराईट करतो. सगळ्यात अगोदर आपल्याला टॅग ध्यानात ठेवायचा आहे, तो असतो डॉक्युमेंट टाईप, डॉक टाईप. ओके, डॉक टाईप HTML. HTML5 तुम्हाला हे जनरेशन आहे, HTML XT, XS, 4T, 4S हे सगळे जनरेशन्स आहेत. देन आय एम जस्ट गोइंग टू स्टार्टेड माय फर्स्ट टॅग विच आर स्टार्टेड फ्रॉम HTML अँड एंडिंग टू द HTML. ओके, हे सगळं झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण सेकंड टॅग स्ट्रक्चर बनवतो. सेकंड स्ट्रक्चर कशामध्ये बनवतो आपण, तर वी जस्ट यूज हेड टॅग एअर. आफ्टर हेड टॅग वी जस्ट क्लोज एअर दी हेड टॅग अल्सो. आफ्टर दॅट हेड टॅग झाल्याच्या नंतर आपण काय करतो की बाबा नेक्स्ट टॅग बनवतो टायटल टॅग, TITLE. टायटल नेसेसरी असलं तर बनवायचं, नसलं तर सोडून द्यायचं. टायटल टॅग हिअर इज गोइंग टू एंड द टायटल टॅग अल्सो. ओके, अगेन आपण पुढचा जो स्ट्रक्चर आहे विचार बॉडी टॅग, आणि इथं जाऊन आपला झाला बॉडी टॅग बंद, BODY, बॉडी टॅग बंद. सो बॉडी टॅग इथं जाऊन होतोय बंद, आणि याच्या बिटवीन आपण काय करणार आहे, सगळी इन्फॉर्मेशन इथं काय करणार आहे, धिस प्लेस वी राईट अ प्रोग्राम. सो हे जे स्ट्रक्चर आहे वाटलं तर स्क्रीनशॉट पण काढून घ्या. ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो बेसिकली HTML स्ट्रक्चर. आणि HTML स्ट्रक्चर झाल्याच्यानंतर मग बाकीच्या पुढं गोष्टी येतात, इमेज येतो, सगळं येतं, बाकीचे भरपूर मल्टिपल थिंग्स येत असतात. त्याचं एक ओव्हरव्ह्यू समजून सांगतो वन्स अगेन की एक मी ठेवली होती बघा, डॉक्युमेंट ठेवला होता याच्यामध्ये HTML JD कंटेंट होते खूप सारे, मे बी हेच असावे. नाही, एक सिलेबस होता, तो सिलेबस मे बी येतच असावा. ओके, ठीक आहे. तर जर तुम्ही पाहिलं ना की आपला HTMLचा बेसिक टॅग कोणकोणते, हेडिंगसाठी, पॅराग्राफसाठी, लिंकसाठी, हां, त्यानंतर ॲट्रिब्यूट्स वगैरे कन्सिडर करू आपण. एखाद्या लाईटला जर बोल्ड करायचं आहे, इटॅलिक करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे, स्ट्राईक द्यायची आहे, हां, पॅसेज बनवायचे आहे आपल्याला, किंवा समजा बहुतेक कमेंट्स वगैरे द्यायचे आहे, इमेजेस ॲड करायचे, लोकेशन ॲड करायचं आहे आपल्याला, त्यानंतर टेबल ॲड करायचे आहे, याच्यामध्ये लिस्ट बनवायचे आहे, इमेजेस चल आहे, ईमेल मार्केटिंग करायची, किंवा याच्यात फ्रेमवर्क्स टाकायचे. हे सगळं डिपेंडंट अपॉन दी टोटली ऑन युअर टॅग्स, जे की ज्या दोन कंसाच्या आतमध्ये मी जे लिहितोय त्या लिखाणाच्या प्रक्रियेला टॅग म्हणतात. ओके, त्याचा सिंटॅक्सच असतो विच आर स्टार्टेड देअर एंड. खूप सारं आहे, इतकं सगळं करायची गरज नाही. याच्यामध्ये मॅक्स तुम्हाला बेसिक आणि जे की इंडस्ट्री लेवलचे टॅग्स माहिती असणं गरजेचं आहे, विच आर अप्रॉक्सिमेटली 180 टॅग. ह्या 180 टॅगवर जगातले सगळ्यात भारीतलं भारी ॲप्लिकेशन, भारीतलं भारी वेबसाईट, त्याचं स्ट्रक्चर तयार होत असतं. आणि युअर मॅजिक इज डिपेंड अपॉन युअर CSS ओनली. तर हे बेसिक आपलं स्ट्रक्चर होतं. आणि